सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार आणि येणाऱ्या खरीप हंगामाकरता आपल्याला सर्वांना शुभेच्छा। मी प्रफुल्ल महर्ले, विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथे कार्यरत आहे। तर यावर्षी आपल्या भागामध्ये जो काही संत्रा पिकाचा फार मोठ्या प्रमाणात क्षेत्रफळ आहे, जवळपास अमरावती जिल्ह्यामध्ये 70,000 हेक्टरवर संत्र्याची लागवड आहे आणि येणाऱ्या हंगामामध्ये जो आपण मृग बहार घेणार आहे, तर बरेचसे शेतकऱ्यांना मृग बहार घेण्याबाबत अडचणी येतात आणि कधी कधी काय होते, जेव्हा आपण ताण देतो झाडाला मृग बहाराकरता, मध्ये अवकाळी पाऊस येतो, त्यामुळे आपल्या झाडाचा ताण सुटतो किंवा ताण व्यवस्थित बसत नाही। त्याकरता आपला जो बहार आपल्याला मृग बहार घ्यायचा आहे तो व्यवस्थित आपण घेऊ शकत नाही। म्हणून आपल्याला आज मृग बहार व्यवस्थापन तंत्र हे आपल्याला समजून घेणे शेतकरी बांधवांना गरजेचं आहे। तर आपण पाहिलेल्या संत्रा पिकामध्ये एका वर्षभरात जवळपास 3 वेळा पालवी फुटते। एक जून जुलैमध्ये पालवी फुटते, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पालवी फुटते आणि तिसरी जी आहे ही मृग बहार म्हणजे आंबिया बहार म्हणजे जानेवारी आणि फरवरीमध्ये। परंतु आपल्या भागामध्ये आपण संत्रा पिकावर 2 हंगामामध्येच आपण बहार घेतो, एक आंबिया बहार आणि दुसरं मृग बहार। मृग बहार जो आहे हा मे महिन्यामध्ये आपण झाडाला ताण देतो आणि त्या मे महिन्यामध्ये आपली जी जमीन आहे, जमिनीचा पोत कसा आहे, आपल्या जमिनीचा मजबूत कसा आहे, त्याच्याप्रमाणे आपण संत्रा झाडाला ताण देणे आवश्यक आहे। जसं हलकी जमीन असेल तर 25 ते 35 दिवसापर्यंत आपण झाडाला ताण दिला पाहिजे आपल्या बगीच्याला। मध्यम प्रकारची जर जमीन असेल 35 ते 45 दिवस ताण दिला पाहिजे आणि जर भारी जमीन असेल, काळी जमीन असेल, त्या जमिनीकरता आपल्याला 45 ते 60 दिवस झाडाला ताण देणे गरजेचं आहे। मध्येच जर अवकाळी जर पाऊस आला तर झाडाचा आपला ताण सुटतो। अशा वेळेस शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता पाऊस आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायकोसिल 1000 ppm किंवा बाजारामध्ये लिओसिन नावाचं संयुग मिळते, जे झाडाच्या वाढीला नियंत्रण करते। तर या सायकोसिलचं जे प्रमाण आहे 2 मिली प्रति ग्रॅम लिटर पाण्यामध्ये घेऊन याची आपल्याला फवारणी करणे गरजेचं आहे। पहिली फवारणी जी आहे 1 महिना अगोदर आणि दुसरी जी फवारणी आहे आपल्याला 15 दिवस अगोदर देणे गरजेचं आहे। पण भारी जमिनीमध्ये कधी कधी काय होतं, पाऊस आला किंवा झाडाला ताण बसत नाही, अशा वेळेस आपल्याला जो सायकोसिल आहे किंवा लिओसिन आहे त्याचा आपल्याला डोस वाढवणे गरजेचं आहे। म्हणजे 4 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण त्याची फवारणी करणे गरजेचे आहे। त्याच्यामध्ये बहारमध्ये पाहिलेलं आहे आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन। कधी कधी काय होते, पाणी आपण साधारणतः जे आहे आपल्याकडे जूनचा दुसरा आठवडा आणि जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसाचं प्रमाण चांगलं राहते आणि जमिनीमध्ये ओलाव्याचं सुद्धा प्रमाण चांगलं राहते। तर अशा वेळेस बहार फुटण्याकरता सुद्धा अनुकूल परिस्थिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला आपला बहाराचं व्यवस्थापन करता येईल। आता झाडावरचा बहार आपल्याला घ्यायचा आहे, आपले झाडं फुटले पाहिजे, फुलोरा आला पाहिजे। याच्याकरिता जो हवामान आहे, हवामान आपल्याला जवळपास पावसाचं जे प्रमाण आहे 40 mm पर्यंत पाऊस झाला पाहिजे, पुरेसा ओलावा आपल्या जमिनीमध्ये असला पाहिजे आणि वातावरणातली जी आर्द्रता ही जवळपास 70 ते 80% आर्द्रता असणे आवश्यक आहे आणि तापमानाचं जे प्रमाण आहे 28 ते 30 डिग्री सेल्सिअस जर तापमान असेल आणि अशा जर वातावरणामध्ये आपण बहार जर घेतला तर आपले झाडं चांगल्या प्रकारे किंवा बगीचा चांगल्या प्रकारे फुटू शकतो। तर याच्याकरता हवामान सुद्धा एक महत्वाचा घटक आहे। नंतर ज्यावेळेस ताण तुम्ही सोडता, जवळपास तुम्हाला सांगितलंय जूनचा दुसरा आठवडा आणि जुलैचा दुसरा आठवडा, यामध्ये जर पावसाचं प्रमाण कमी असेल तर आपल्याला आपल्या विहिरीचे झाडाला सिंचन करणे गरजेचं आहे। म्हणजेच आपण पुरेसा ओलावा आपल्याला आपल्या बगीच्यामध्ये मेंटेन करावा लागेल, जेणेकरून आपला बगीचा फुटला पाहिजे। म्हणून ताण जेव्हा सोडतो त्यावेळेस काही जे विद्राव्य जी खते आहे त्याचं सुद्धा आपण फवारणी घेतली तर ताण फुटण्याकरिता किंवा बहार येण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याची सुद्धा आपल्या मोठ्या प्रमाणात मदत होते। म्हणून 13-0-45 विद्राव्य खत आहे, याचं 100 लिटर पाण्यामध्ये 1 किलो प्रमाण घ्यायचं आणि त्याची फवारणी केव्हा करायची, आपल्याला
ताण सोडताना जेव्हा आपण पहिलं पाणी देतो किंवा पावसाचं पहिलं पाणी येते त्यावेळेस आपल्याला त्याची फवारणी करायची आहे, जेणेकरून आपल्या झाडाला फुटीकरता मदत होईल. यानंतर ताण दिल्यानंतर आपल्याला खताचं व्यवस्थापन करणे गरजेचं आहे, कारण खताची अन्नद्रव्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या झाडाला आवश्यक असते फुटीसाठी, कारण झाडामध्ये फूट निघण्याकरता अन्नद्रव्य फार महत्वाचे आहे. म्हणून जे 5 वर्षाच्या वरील झाड असेल त्याला आपण एका झाडाला 25 ते 30 किलो चांगलं फुललेलं शेणखत आपल्याला टाकणे गरजेचं आहे. त्यानंतर रासायनिक खते सुद्धा आपल्याला देणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जो विद्यापीठानं शिफारस केल्याप्रमाणे एका झाडाला 900 ग्रॅम नत्र द्यायचं आहे एका हंगामामध्ये, 300 ग्रॅम फॉस्फरस द्यायचा आहे आणि 300 ग्रॅम पोटॅश द्यायचं आहे. आता ही जी मात्रा आहे ही आपल्याला मात्रा 5 टप्प्यामध्ये विभागून द्यायची. पहिला जो टप्पा आहे, आपण जेव्हा ताण सोडतो झाडाचा त्यावेळेस आपल्याला बेसल डोस म्हणून देणार आहे, म्हणजे 30% युरिया द्यायचा आपल्याला नत्र, 40% सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचा आहे स्फुरदच्या स्वरूपात, नंतर 10% म्युरेट ऑफ पोटॅश आपल्याला देणे गरजेचं आहे. आता 900, 300, 300 हे जो एकूण जो खताची मात्रा आहे एका झाडाकरता हे आपल्याला 5 टप्प्यामध्ये विभागून द्यायची आहे, जेणेकरून, कारण आपण पाहिलेला मागील 2-3 वर्षापासून बहारामध्ये आंबिया बहार असो की मृग बहार असो मोठ्या प्रमाणात फळांची गळ झालेली आहे संत्र्याची, आणि जी आपल्याला संत्र्याची साईज पाहिजे शेतकऱ्यांना ती साईज सुद्धा बनत नाहीये. म्हणून अशा वेळेस जर आपण ही खताचे डोस आहे हे 5 टप्प्यामध्ये जर विभागून दिले तर संत्र्याची गळत सुद्धा खूप कमी होईल आणि संत्र्याची साईज वाढेल आणि निश्चितच उत्पन्नामध्ये आपल्या भर पडेल. म्हणून आपल्याला 900, 300 NPK जे द्यायचं आहे ते 5 टप्प्यामध्ये विभागून द्यायचं आहे. आता मृग बहाराकरिता पहिला जो आपल्याला हप्ता द्यायचा आहे हा बेसल डोस म्हणून द्यायचा आहे. 586 ग्रॅम युरिया, 750 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश हा पहिला हप्ता द्यायचा आहे. कोणत्या महिन्यामध्ये? जूनमध्ये. नंतर 1 महिना गॅप द्यायची आपल्याला जुलैमध्ये, परत ऑगस्टमध्ये दुसरा हप्ता द्यायचा आहे, नंतर परत 1 महिना गॅप द्यायची आहे, नोव्हेंबरमध्ये द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण फेब्रुवारी पर्यंत 5 टप्प्यामध्ये हा संपूर्ण खताचा डोस देणे गरजेचे आहे. तसेच हे झालं रासायनिक खत. नंतर काही जैविक खते सुद्धा आपल्या संत्रा झाडाला आवश्यक आहे. म्हणून जमिनीत ज्यावेळेस ओलावा असतो त्यावेळेस मायक्रोरायझा नावाची बुरशी आहे ती एका झाडाला 500 ग्रॅम द्यायला पाहिजे. ॲझोस्पिरिलम जे नत्रस्थिरी करणारे जीवाणू आहे ते 100 ग्रॅम एका झाडाला. नंतर PSB फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, त्याला आपण स्फुरद विरघळविणारे जीवाणू म्हणतो, ते 100 ग्रॅम प्रति झाड. आणि जैविक बुरशी 100 ग्रॅम, ज्याला आपण ट्रायकोडर्मा व्हिरिडी म्हणतो, याचा डोस जमिनीमध्ये ओलावा असताना देणे गरजेचे आहे. यासोबतच जे काही आपल्या झाडाला आवश्यक असणारी सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्याचा सुद्धा आपल्याला मात्रा देणे गरजेचे आहे. त्याच्यामध्ये ही मात्रा देताना आपल्याला आपल्या जमिनीमध्ये आपण जेव्हा माती परीक्षण करतो की सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जसं फेरस आहे किंवा जास्त आहे हे आपल्याला दिसून येते, तर आपल्या माती परीक्षणाच्या अहवालानुसार जी आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा द्यायची आहे 200 ग्रॅम झिंक सल्फेट, 200 ग्रॅम फेरस सल्फेट याची सुद्धा मात्रा आपल्या या झाडाला देणे गरजेचे आहे, जेणेकरून ज्या काही अन्नद्रव्याच्या कमतरता होईल त्याची पूर्तता होईल. शेतकरी बंधूंना आपण ताण दिला आणि कधी कधी पाऊस आला, व्यवस्थित जर फवारणी केली तरी सुद्धा आपल्याला झाडावर नुसतं पालवी दिसते, पालवीचं रूपांतर फुलामध्ये होत नाही. अशा वेळेस आपण पहिलं पाणी सोडल्यानंतर जर 12-61 हे पाण्यात विरघळणारे खत आहे, 1.5 किलो 100 लिटर पाण्याला, सोबत झिंक आणि बोरान 250 ग्रॅम याची जर फवारणी केली, जी दबून राहिलेली फूट आहे ती फूट निघण्यासाठी निश्चितच याची आपल्याला मदत होईल. तर अशा प्रकारे शेतकरी बंधूंना जर आपण मृग बहाराचं व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच आपल्या उत्पन्नामध्ये आणि मृग बहारामध्ये ज्या काही समस्या आहेत त्याचं आपल्याला सोल्युशन मिळू शकते. जय जवान, जय किसान.